हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दी बायोलॉजी चॅनल. आज आपण या रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा जो टॉपिक आपला चालू आहे, या टॉपिक मध्ये आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस पाहतोय. आणि हे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये आपण दोन महत्त्वाचे बदल अभ्यास, एक डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि दुसरं डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आता जे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो आपण बघितली होती ती डायकॉट साठी बघितली होती. आता आपण बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन केस ऑफ मोनोकॉट. सो डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन मोनोकॉट. मोनोकॉट एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी होते आपल्याला बघायचं आहे. डायकॉटची डेव्हलपमेंट आपण लास्ट लेक्चरला अभ्यासलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये बऱ्यापैकी पार्ट सेम आहे, दोन्हीचा पार्ट कॉमन आहे, ऑक्टॅन्ट स्टेट पर्यंतचा कॉमन आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे चेंजेस आहेत. तरी सुद्धा आपण सुरुवातीपासून बघणार आहे. ही सुरुवातीची आपल्याकडे पेशी आहे, ही पहिली पेशी आहे, याला आपण झायगोट म्हणतो किंवा ऊसपोर म्हणतो. याचे अनइक्वल सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन अनइक्वल होते. एक लार्ज सेल तयार होते, एक स्मॉल सेल असते. या लार्ज सेलला म्हणायचं बेसल सेल, याला म्हणायचं टर्मिनल सेल. ओके, किंवा याला एम्ब्रियोनल इनिशिएशन म्हटलं जातं. इनिशियल सेल, एम्ब्रियोनल इनिशियल. याला सस्पेन्सर इनिशियल म्हणायचं. सस्पेन्सर इनिशियल और नेम. हे सगळं मायटॉसिस होतं. दोन पेशी मिळतात पण त्या अनइक्वल असतात. नंतर हा जो सस्पेन्सर बेसल सेल आहे याची डिव्हिजन फास्ट होते आणि त्याच्यापासून असा एक पेशींचा रो तयार होतो. कोणापासून? हा सस्पेन्सर बेसल सेलची डिव्हिजन फास्ट होते आणि या टर्मिनल सेलची डिव्हिजन ही स्लो असते. बघा, हा जो आहे हा सस्पेन्सर आहे. या सस्पेन्सरच्या बेसल सेलला ही जी टॉपची सेल आहे याला म्हणायचं होस्टेरियम. होस्टोरियम ही जी फूड मटेरियल शोषून घेण्याचं काम करते. सस्पेन्सरची बॉटमची लेअर आहे याला म्हणायचं हायपोफायसिस. हायपोफायसिस. आणि ही जी टर्मिनल सेल एम्ब्रियोनल सेल आहे या ठिकाणी दोन पेशींचा एम्ब्रियो तयार झालेला आहे. सो टू सेलड एम्ब्रियो. टू सेलड एम्ब्रियो. पुन्हा कंटिन्युअस हा सस्पेन्सर फूड मटेरियल शोषतो आणि एम्ब्रियोची डेव्हलपमेंट उरलेलं सगळं स्ट्रक्चर सेम आहे. होस्टेरियम आहे, हा सस्पेन्सर आहे. आणि ही जी बेसल टू सेलड असते याच्यात चार पेशी तयार होतात, म्हणजे फोर सेलड एम्ब्रियो स्टेज तयार. फोर सेलड एम्ब्रियो. फोर सेलड एम्ब्रियो. नंतर याच्यापासून पुन्हा डेव्हलपमेंट होते. चार पेशीच्या 8 पेशी तयार होतात, म्हणजे हा हॉस्टेरियम आहे, उरलेला सस्पेन्सर असतो. आणि या ठिकाणी जे चार पेशी होत्या मूळच्या, त्या चार पेशीच्या 8 पेशी तयार होतात. त्या 8 पेशी तयार झालेल्या आहेत. त्याला ऑक्टॅन्ट एम्ब्रियो म्हणायचं. ऑक्टॅन्ट एम्ब्रियो. इथपर्यंत
एम्ब्रियोचा पार्ट आहे हा इथपर्यंतचा सगळा पार्ट हा डायकॉट मध्ये पण सेम असतो आणि मोनोकॉट एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट मध्ये पण सेम असतो। आता इथून पुढे थोडासा डिफरन्स होतो, म्हणजे याचा जो अप्पर पोर्सेलचा पार्ट असतो हा बेसल म्हणायचा, हा टर्मिनल म्हणायचं, हा जो बॉटमचा पार्ट आहे याच्यापासून रॅडिकल आणि रूट कॅप तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होते। सस्पेन्सरच्या सेल आहे, हॉस्टेरियम आहे, आणि याच्यापासून पेशीचे विभाजन वाढतं, लार्ज साईजचा एम्ब्रियो, ग्लोब्युलर एम्ब्रियो तयार होतो, अनेक पेशी तयार होतात। सगळ्या सेल्स तयार झालेल्या आहेत। मग याच्यात वेगवेगळे पार्ट्स तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे आणि याच्यापासून पुढे जाऊन एम्ब्रियो डेव्हलपमेंट होत, याच्यात सगळे एम्ब्रियोचे पार्ट तयार होतात, म्हणजे रॅडिकल तयार होतो, हा जो अप्पर पार्ट असतो म्हणजे बॉटमचा बेसच्या साईडला असतो, हा टर्मिनल पार्ट असतो। तर या 4 पेशीपासून याचा रॅडिकल तयार व्हायला सुरुवात होईल, म्हणजे याला आपण हायपोकॉटाईल म्हणतो। रॅडिकल तयार होतो, क्वाटिलिडॉन एकच तयार होतो टर्मिनल पोझिशनला, क्वाटिलिडॉन, आणि लॅटरल साईडला त्याचा प्लिम्यूल तयार होतो। बघा टर्मिनल एंडला कोण आहे, क्वाटिलिडॉन आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता हा टर्मिनल साईडचा जो पार्ट तयार झालेला आहे हा क्वाटिलिडॉनचा पार्ट टर्मिनल, आणि मग याची फायनली डेव्हलपमेंट होते आणि याच्यापासून एक डेव्हलप्ड एम्ब्रियो तयार होतो। एम्ब्रियो कसा तयार होतो आपण बघूया। बघा याच्या एम्ब्रियो मध्ये जे पार्ट्स तयार झालेले त्या पार्ट मध्ये हा जो असतो हा क्वाटिलिडॉनचा पार्ट आहे, या साईडला प्लिम्यूल तयार होतं, या साईडला याचा रॅडिकल तयार होतो, म्हणजे हा क्वाटिलिडॉन आहे, एकच असतो, सिंगल असतो, याला स्पुटेलम म्हटलं जातं, स्पुटेलम। हा शिल्ड सेपड असतो, प्रोटेक्टिव्ह असतो, शिल्ड सेपड असतो, सिंगल असतो, मोनोकॉट मधल्या क्वाटिलिडॉनला काय म्हणायचं, स्पुटेलम। त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा प्ल्युम्यूलचा पार्ट आहे, शूट सिस्टीम तयार करतो, आणि प्ल्युम्यूल वरती जे आवरण असतं याला म्हणायचं कोलिओप्टाईल, काय म्हणायचं, कोलिओप्टाईल। कोणाचं आवरण आहे, प्ल्युम्यूलचं आवरण आहे, याला म्हणायचं कोलिओप्टाईल। त्याच्यानंतर हा जो एम्ब्रियोनचा ऍक्सिस आहे, ह्या ऍक्सिसचा वरचा पार्ट आहे, ऍक्सिसच्या वरती म्हणजे प्ल्युम्यूलच्या साईडचा आहे, याला म्हणायचं इपिकॉटाईल, इपिकॉटाईल। त्याच्यानंतर हा रॅडिकलच्या साईडचा पार्ट असतो, याला हायपोकॉटाईल म्हणायचं, हायपोकॉटाईल। हायपोकॉटाईल आणि इपिकॉटाईल। याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा रॅडिकलचा पार्ट आहे, रॅडिकल की म्हणजे याच्यापासून रूट सिस्टीम तयार होते। हा जो पार्ट आहे हा रूट कॅपचा पार्ट आहे, रूट कॅप, आणि त्याच्यात
रॅडिकलच्या बाहेरचं आवरण असतं याला म्हणायचं कोलिओरायझा. कोलिओरायझा खूप महत्वाचा पार्ट आहे. रॅडिकल रूट कॅपच्या बाहेरचा पार्ट आहे याला म्हणायचं कोलिओरायझा. प्ल्युम्यूच्या बाहेरचा पार्ट आहे याला म्हणायचं कोलिओप्टाइड. सिंगल कॉटिल्युडॉन आहे याला म्हणायचं स्कुटेलम. आणि हा असतो हा एम्ब्रियोनचा ऍक्सिस असतो, म्हणजे ऍक्सिसच्या वरती आहे तो इपिकॉट आहे, ऍक्सिसच्या खाली असतो याला म्हणायचं हायपोकॉट आहे. हा एम्ब्रियोनचा ऍक्सिस असतो आणि हा त्याचा सिंगल कॉटिल्युडॉन आहे याला म्हणायचं स्कुटेलम. काय म्हणायचं? दिस इज दी मोनोकॉट एम्ब्रियो. सो मोनोकॉट एम्ब्रियो. काय डिफरन्स आहे डायकॉट एम्ब्रियो मध्ये आणि मोनोकॉट एम्ब्रियो मध्ये? तर पहिला महत्वाचा डिफरन्स आहे, नावावरून सांगता येतो. डायकॉट मध्ये 2 कॉटिल्युडॉन असतात, मोनोकॉट मध्ये एकच कॉटिल्युडॉन असतो. डायकॉट मध्ये किती कॉटिल्युडॉन आहेत? 2. मोनोकॉट मध्ये असतो एकच, म्हणजे 1 कॉटिल्युडॉन. ओके. दुसरा महत्वाचा डिफरन्स काय आहे? तर दुसरा डिफरन्स असा आहे की या दोघांची ऑक्टॅंट पर्यंतची डेव्हलपमेंट सेम असते, त्याच्यानंतरची डेव्हलपमेंट असते ती थोडी वेगळी असते. डायकॉट मध्ये प्ल्युम्यूल आणि रॅडिकल यांच्या बाहेरच्या बाजूला कुठलंही प्रोटेक्टिव्ह आवरण नसतं. सो प्ल्युम्यूल अनकवर्ड असतो, रॅडिकल अनकवर्ड असतो. इथं तसं नाही आहे. प्ल्युम्यूलच्या बाहेरचं आवरण आहे याला असं म्हणायचं कोलिओप्टाइड. रॅडिकलच्या बाहेरचं आवरण आहे कोलिओरायझा. सो प्ल्युम्यूल अँड रॅडिकल इन डायकॉट रिमेन्स अनकवर्ड. इथं मात्र ते कवर्ड असतात, प्रोटेक्टिव्ह लेअर असतो. मेन डिफरन्स कळाला. दुसरा एक डिफरन्स असतो की ज्या डायकॉटच्या सीड्स असतात त्याच्यातला एंडोस्पर्म कमी झालेला असतो, म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक सीड्स असतात. आणि ही जी असते ही मोनोकॉटची सीड आहे, ही मात्र एंडोस्पर्मिक असते. त्याच्यात लार्ज अमाऊंटचा एंडोस्पर्म स्टोअर केलेला असतो. सिंगल कॉटिल्युडॉन. डिफरन्स कळाले. डायकॉट मध्ये 2 कॉटिल्युडॉन आहेत, मोनोकॉट मध्ये एकच कॉटिल्युडॉन आहे. डायकॉट मध्ये प्ल्युम्यूल आणि रॅडिकल हे अनकवर्ड असतात, मोनोकॉट मध्ये प्ल्युम्यूल आणि रॅडिकल हे कव्हर्ड असतात. डायकॉट मध्ये प्ल्युम्यूल पासून शूट सिस्टीम तयार होते, इथेही होते, पण इथं जो प्ल्युम्यूलच्या वरती जो कॉटिल्युडॉन असतो तो कॉटिल्युडॉन इथला सिंगल असतो आणि थिन असतो. डायकॉट मध्ये कॉटिल्युडॉन 2 आणि थिक असतात. डिफरन्सेस कळाले. वन्स अगेन बघा. 2 कॉटिल्युडॉन, 1 कॉटिल्युडॉन. थिक कॉटिल्युडॉन्स, थिन कॉटिल्युडॉन. ओके. नॉन स्कुटेलम कॉल्ड एज स्कुटेलम. प्ल्युम्यूल रॅडिकल कवर्ड, प्ल्युम्यूल रॅडिकल अनकवर्ड. आणि या पद्धतीनं इथं हा मोनोकॉट एम्ब्रियो तयार झाला. सुरुवात कुठून झालेलं आहे? झायगोट पासून. झायगोटचं काय होतं? मायटॉसिस. 2 अनइक्वल पेशी होतात. वरची पेशी असते मायक्रोपायलर यांच्या साईडला असते. लार्ज सेलला म्हणायचं बेसल सेल किंवा सस्पेन्सर इनिशियल. स्मॉल सेलला म्हणायचं टर्मिनल सेल किंवा एम्ब्रियोनल इनिशियल. पुन्हा मायटॉसिस सस्पेन्सरचं फास्ट होतं. एक सस्पेन्सर रो मध्ये तयार होतो. सस्पेन्सरच्या बॉटम सेलला म्हणायचं हॉस्टोरियम. बेसल सेलला म्हणायचं हायपोफायसिस. इथं एम्ब्रियोची 2 पेशी तयार होतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की सस्पेन्सरची डिव्हिजन फास्ट होते ऍज कम्पेअर्ड विथ एम्ब्रियो. सो एम्ब्रियो स्लो डिव्हिजन असते 2 सेलचे. पुन्हा हे स्ट्रक्चर रिमेन सेम असतं. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते 4 सेल्ड. जिथं मायटॉसिस होतं इथंही मायटॉसिस आहे, इथं मायटॉसिस आहे, इथं मायटॉसिस आहे. 3 वेळा मायटॉसिस झालं एम्ब्रियोचं, म्हणजे याला आपण म्हणू मायटॉसिस फर्स्ट, हे मायटॉसिस सेकंड आहे आणि हे मायटॉसिस थर्ड आहे. 3 वेळा एम्ब्रियोचं मायटॉसिस झालं की एक ऑक्टॅंट स्टेटचा एम्ब्रियो तयार होतो आणि मग त्याच्यापासून वरच्या 4 पेशीपासून तयार होतो रॅडिकल आणि या पेशी अपायकल पेशीपासून तयार होतो कॉटिल्युडॉन. हा टिपला असतो. प्ल्युम्यूल हा मात्र साईडला असतो, लॅटरल पोझिशनला असतो. आणि मग त्याच्यापासून डेव्हलप्ड एम्ब्रियो मिळतो. याच्यामध्ये सगळे पार्ट्स आलेले आहेत. सिंगल थिन शिल्ड शेप्ड कॉटिल्युडॉन इज कॉल्ड एज स्कुटेलम. ओके. हा एम्ब्रियोचा सेंट्रल ऍक्सिस आहे. ह्या ऍक्सिसच्या वरती पार्ट आहे
तो इपिकॉटाईल पासून तयार होतो प्ल्युम्युल आणि प्ल्युम्युलच्या बाहेरचं आवरण आहे ते आहे कोलिओप्टाईल. इथून लक्षात ठेवायचं सेंट्रल ऍक्सिस पासून. एम्ब्रियोनिक ऍक्सिसच्या खाली आहे याला म्हणायचं हायपोकॉटाईल. त्याच्यापासून तयार होतं रॅडिकल वरती आवरण तयार असतं ते रूट कॅप आणि याच्या बाहेर रूटच्या बाहेर असतं तो कोलिओरायझा. अशा पद्धतीनं हा मोनोकॉट एम्ब्रिओ तयार झालेला आहे. लास्ट लेक्चरला आपण डायकॉट एम्ब्रिओ तयार पाहिलेला होता आणि इथं पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मधली जी डेव्हलपमेंट होती, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायकॉटचा पण कंप्लीट झाला, मोनोकॉटचा पण कंप्लीट झाला आणि इथं पोस्ट फर्टिलायझेशन मधले दोन महत्वाचे बदल कंप्लीट होतात, एक डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. थँक्यू.